प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3,200 कोटी रुपये। राज्यातील 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,200 कोटींचा निधी या ठिकाणी पीक विम्याच्या स्वरूपामध्ये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, सोयाबीन पिकासाठी 58,000 रुपये, त्यासोबतच कापूस पिकासाठी 48,000 रुपये, मूग पिकासाठी 18,000 रुपये, उडीद पिकासाठी 18,000 रुपये, भुईमूग पिकासाठी 30,000 रुपये, सोयाबीन पिकासाठी 40,000 रुपये, सूर्यफूल पिकासाठी 22,000 रुपये, तीळ पिकासाठी 22,000 रुपये, 20,000 रुपये, त्यासोबत कारळे पिकासाठी 20,000 रुपये, अशा पद्धतीने पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, आज एकंदरीत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागील 3 वर्षांचा पीक विमा विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना खरीप हंगामामधील पीक विमा आणि रब्बी हंगामामधील पीक विमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी या ठिकाणी जिल्ह्यानुसार जिल्ह्यांची यादी सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकऱ्यांना बँक खाते तपासा पीक विमा जमवण्यास सुरुवात झालेली आहे, अशा प्रकारची बातमी आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तुम्ही सुद्धा आज बातमी वाचलेली असेल, त्या बातमीमध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की मागील 3 वर्षांचा पीक विमा आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं 2022, 2023, 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल, तर अशा शेतकरी बांधवांना मागील 3 वर्षांचा पीक विमा आज सकाळपासून विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज एकंदरीत 60 पिकांचा पीक विमा वाटप होत आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना कोणत्या पिकाला किती पीक विमा वाटप होत आहे आणि त्यासोबत कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत त्याची एकंदर सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। यासोबतच शेतकरी बांधवांना 2025 मध्ये सुद्धा मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान सुद्धा झालेलं आहे। तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2025 चा पीक विमा सुद्धा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तत्पूर्वी या ठिकाणी शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता, त्यासोबतच शेतकरी बांधवांना विविध योजनांचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून विस्तार करायला सुरुवात करण्यात आलेली आहे, कारण शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला पैशांची गरज आहे, कारण त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्याच दृष्टिकोनातून आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच 12 जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा वाटप होत आहे, कारण हा पीक विमा मागील 3 वर्षांचा पीक विमा आहे। तर याच्यामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, ज्वारी, बाजरी, भुईमूग, यासोबतच याच्यामध्ये भात असेल, नाचणी असेल, अशा पिकांचा पीक विमा एकत्रितपणे विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधवांचा प्रश्न पडलेला होता। शेतकरी बांधव एकच प्रश्न विचारत होते की पीक विम्याचा पहिला टप्पा विस्तार झालेला आहे, आता पीक विम्याचा दुसरा टप्पा कधीपासून विस्तार होईल। तर बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, आता दुसऱ्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पीक विम्याचे पैसे विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, कापूस, सोयाबीन अशा पिकांसाठी जास्त पीक विमा वाटप होत आहे, त्यासोबतच वेगवेगळ्या पिकांसाठी जास्त पीक विमा वाटप होत आहे आणि कमी खर्च पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। म्हणजेच एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या पावसामुळे नुकसान झालेलं होतं, मग ते नुकसान 22, 23, 24 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये झालेलं होतं आणि त्यावेळेस तुमचं जर जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर या ठिकाणी जास्त पीक विमा वाटप होत आहे आणि जर कमी प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर कमी पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। एकंदरीत शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे पिकानुसार आणि किती नुकसान झालेले आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे, त्याच्यानुसार पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा आता आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत, एकंदरीत कोणकोणते शेतकरी बांधवांचे
बांधवांची पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण शेतकरी बांधवांना पीक विम्याची वाट भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव पाहत होते, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरती आनंद सुद्धा फुललेला आहे। बघा शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आपल्या केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून पीक विम्याचा दुसरा टप्पा विस्तार करण्यासाठी या ठिकाणी निधी सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। एकंदरीत आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे हे पैसे पाठवण्यात आलेले होते आणि आज यांच्या माध्यमातून बँकांमध्ये हे पैसे सुद्धा पाठवण्यात आलेले होते आणि त्यामुळे हे पैसे विस्तारायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तारायला सुरुवात झालेली आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। तुम्ही सुद्धा 2 मिनिटं या ठिकाणी कान देऊन डोळे उघडे ठेवून ऐकायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही, तुम्हाला जास्तीत जास्त पीक विमा सुद्धा वाटप होऊन जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हेक्टरी 10,000 रुपयापासून हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप होत आहे। तर हे पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज वाटप होत आहे, म्हणजेच सध्याच्या स्थितीला पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये हे जे 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर या दुसऱ्या टप्प्यामधील हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुमची पीक विम्याची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे थेट विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु शेतकरी बांधवांनो आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे। कारण प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे। भरपूर दिवसांची शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे की दुसऱ्या टप्प्यामधील या 12 जिल्ह्यांमधील सरासरी 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। उर्वरित शेतकरी बांधवांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। कारण आज मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक पार पडली आणि आज कॅबिनेटच्या बैठकीमधून निर्णय घेण्यात आलेला होता आणि तशा प्रकारे या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना मागच्या 5 ते 6 दिवसांपूर्वी मोठ्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। सध्याच्या स्थितीला शेतकरी बांधवांकडे पैसे नसल्यामुळे या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। कारण या 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी काहींची घरे वाहून गेलेली आहेत, काहींची गुरे वाहून गेलेली आहेत, काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे, काही ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाडे कोसळून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांना सुद्धा धक्का बसलेला आहे। तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांना तात्काळ मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मागील 3 वर्षांचा पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। सोबत शेतकरी बांधवांना 2025चा पीक विमा सुद्धा लवकरच तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। तर या 2025चा पीक विमा कधीपासून वाटप होणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना त्या अगोदर बघून घेऊयात की आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दुसरा टप्पा पीक विम्याचा वाटप होत आहे तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाही, कारण या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते आणि अशा प्रकारचे घोटाळे परत एकदा होऊ नयेत आणि अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जे शेतकरी बांधव 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पीक विम्याचे पैसे येतील, परंतु जे शेतकरी बांधव 4 नियमांमध्ये बसत नसतील आणि त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये जरी नुकसान झालेलं असेल तरी पण त्यांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत, अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर हे नियम पुढील प्रमाणे आहे, तुम्हाला सुद्धा नियम वाचून दाखवत आहे, तुम्ही सुद्धा कान देऊन हे नियम सुद्धा ऐकायचे आहे। परंतु शेतकरी बांधवांनो हे नियम पाहण्या अगोदर आज या प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप होत आहे। तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचे पैसे वाटप होतील। तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो एकंदरीत तुम्हाला प्रमुख 4 नियम सुद्धा सांगत आहे। बघा शेतकरी बांधवांनो याच्यामध्ये जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। तर तो पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधवांचा जरी 2022 मध्ये नुकसान झालेलं असेल, 23 मध्ये 24 मध्ये नुकसान झालेलं असेल तरी पण त्यांना पैसे येणार आहेत। फक्त या 4 नियमांचे ते लाभार्थी असावेत, 4 नियमांमध्ये बसत असावेत। बघा शेतकरी बांधवांना काही शेतकरी
शेतकरी बांधवांनी आपल्या मित्राची जमीन दाखवून, काही शेतकरी बांधवांनी सरकारची जमीन दाखवून, काही शेतकरी बांधवांनी या ठिकाणी गायरान जमिनी दाखवून या ठिकाणी त्या जमिनीवरती पंचनामे काढलेले होते, त्या जमिनीवरती e-पीक पाहणी केलेली होते, त्या जमिनीवरती पीक विम्याचा अर्ज केलेला होता आणि त्यांनी सुद्धा गैरप्रकारे या ठिकाणी पीक विम्याचा लाभ घेतल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आलेले होते। त्यामुळे राज्य सरकारने अशा प्रकारचे नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव या नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पीक विम्याचे पैसे वाटप होतील, परंतु जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसणार नाहीत त्यांना या ठिकाणी काळजी करायची गरज आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, हे नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगत आहेत। बघा पुढील प्रमाणे प्रमुख नियम आहेत, तुम्ही सुद्धा कान देऊन हे नियम सुद्धा ऐकायचे आहेत। बघा शेतकरी बांधवांना याच्यामध्ये जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधवांचं ज्यावेळेस नुकसान झालेलं होतं त्यावेळेस शेतकरी बांधवांनी या ठिकाणी पंचनामे केलेले असायला पाहिजे। हे पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी, कारण जे शेतकरी बांधव पीक विम्यासाठी नोंदणीकृत असतील अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी ज्यावेळेस नुकसान झालेलं होतं त्यावेळेस पंचनामे केलेले असावेत, त्यावेळेस त्या शेतकरी बांधवांनी या गोष्टींची पूर्तता सुद्धा केलेली असायला पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी दुसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। बघा जे शेतकरी बांधव गरीब गरजू असतील, ज्या शेतकरी बांधवांची जमीन 2 हेक्टरपेक्षा कमी असेल म्हणजे सरासरी 5 एकरापेक्षा कमी असेल अशा शेतकऱ्यांना पैसे येतील, परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे 15 एकर 20 एकर 30 एकर 40 एकर अशा पद्धतीने जास्त जमीन असेल तर अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत, कारण ही पीक विमा योजना गरीब शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे। त्यासोबत या ठिकाणी जे तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तो तिसरा नियम म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्याचे पैसे वाटप होतील। आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा नियम म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नियमावली वाचून दाखवलेली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत, कारण तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे वाटप होतील, तुमचा जिल्हा उद्या असेल तर उद्या पैसे वाटप होतील, परवा दिवशी असेल तर परवा दिवशी वाटप होणार आहे। बघा पीक विम्याचा पहिला टप्पा मागच्या काही 15 ते 20 दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये आलेला असेल, आजपासून दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे आणि पुढच्या 8-10 दिवसानंतर पीक विम्याचा शेवटचा तिसरा टप्पा सुद्धा वाटप होणार आहे। म्हणजेच 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना पैसे वाटप होत आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे तर या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। तत्पूर्वी शेतकरी बांधवांना, तुम्ही जर पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि अजून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण शेतकरी बांधवांना या 2025 मध्ये मोठ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने 3200 कोटींचा निधी 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्याचं सकाळी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे पीक विम्याचे पैसे वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपण सर्व कामे केलेले नाहीत तर तुम्ही लवकरात लवकर कामे करून ठेवा, कारण जे शेतकरी बांधव महत्त्वाची कामे करतील अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु जे शेतकरी बांधव महत्त्वाची कामे करणार नाहीत त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी बँकांची यादी सांगत आहे। तत्पूर्वी तुम्ही महत्त्वाची कामे करायला पाहिजे। त्यामध्ये पहिलं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलं पाहिजे। त्यासोबत शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्ही पीक विम्याचा अर्ज केलेला होता त्या ठिकाणी जाऊन KYC करणं बंधनकारक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बँक खातं चालू आहे का, आपलं बँक खातं या ठिकाणी आधार कार्डाला लिंक होत आहे का, अशा पद्धतीची कामे सुद्धा केलेली असावीत। बघा शेतकरी बांधवांना, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, जालना, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर जिल्हा अशा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 2022, 23 आणि 24 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं। त्यामुळे शेतकरी बांधवांना 2025 मध्ये सुद्धा तशाच प्रकारे नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी या ठिकाणी पीक विम्याचा पहिला टप्पा मागच्या काही दिवसांपूर्वी विस्तार झालेला आहे। आता पीक विम्याचा दुसरा टप्पा विस्तार होईल अशा पद्धतीच्या बातम्या फिरत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच पीक विम्याचे पैसे वाटप होऊ शकतात।